और पुलिस तथ्य का वहाँ पर लिया है। और उसके बाद में जो पुलिस प्रशासन जो है खुलेआम उस एरिया के अंदर में कई क्लबों को मंजूरी देती है, जिसमें 1-2 क्लब अभी वहाँ चार बैठ रहे हैं। तो उसके लिए पुलिस प्रशासन क्या करे कि उस एरिया में सुधार आना चाहिए। तो पुलिस चौकी या जो किडनैप करने वाले गिरोह तक के लोग यहाँ रह रहे हैं, लेकिन उसके साथ में कोई कार्रवाई नहीं हो पा रही है उनके ऊपर में। एक कम से कम पुलिस चौकी उस क्षेत्र में आना चाहिए कि जिससे छोटा गुंजिया संजय नगर जो लगा हुआ एरिया है उस चीज़ों में अपराधियों के ऊपर में से अंकुश लग सकती है। घटनाएं भी काफी कम हो गई है। वेपन में किए ऑलमोस्ट इस साल भी 30 के ऊपर में वेपन्स बरामद किए हुए हैं, फायर आर्म्स। और हमारी पुलिस को 100% बरामद करके उसको एक रैंडमली किसी दिन उसको नाका दिया हुआ है, जो लोग आ रहे हैं एक रैंडम सर्च हो रहा है, इसे फिर ब्लॉक ऑपरेशन होने के पीछे उस समय उन्होंने रात को 10 बजे स्टेशन से आने वालों को चेक करते थे। बिल्कुल कौन हो, आपके पास आई कार्ड है क्या, गोंदिया के रहने वाले हो, नहीं तो अंदर जाओ, स्टेशन में जाओ, शहर में नहीं आना, ऐसा सिस्टम उन्होंने। गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती परवा रात्री। याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्रायमापेसी काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती। याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती, त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे, तेवढीच माहिती होती। आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसकट तो फरार आढळला। तर त्यामुळे थोडा संशय बळावला की काही अनुचित प्रकार तर नाही घडला आहे। आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती 30 तारखेला आली होती आणि मग 30 तारखेला 1 तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये। त्यांना नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खणलेला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला, तर त्याच्यामध्ये मृतक जे आहे विकास तो उपशीने आहे, तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये डेड बॉडी आढळली। आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केली असता शंतनू पशिने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता। आणि हा तपास असतानाच मिनवाईल अजून एक संशयित आहे विकास गजबी नावाचा, त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली। आणि गजबीने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस, त्याचे परिवार आणि अजून 3 ते 4 जणांनी हा जो मृतक आहे पशिने याला सर्वात पहिले ते बैसच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते। आणि प्रामुख्याने जे विक्रम बैसे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे 80,000 रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे। आणि त्या 80,000 रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे। या अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक संशयित त्याला आपण सध्या अटक केलेली आहे। इतर 6 ते 7 संशयित अजून फरार आहे, त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे। तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे आणि प्रायमा फेसी याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही कुजबूज किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर करून या घटनेचा छडा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे। याच्यामध्ये धारदार वार त्यात काही दिसला नाही, तर प्रायमरी मारहाणी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसत आहे। पोस्टमॉर्टेम आता होईल, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल। थोडी बॉडी 1 ते 2 दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसल्या नाही गोष्टी, तर PM-मध्ये ते क्लिअर होईल। त्याच्यामध्ये आता ते त्या घटनेमध्ये इन्वॉल्ड होते, त्यांनी कबुली दिलेली आहे, पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बैस तो दिसत आहे, कारण म्हणजे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे। त्याला विक्रम बैस ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल त्याच्यामध्ये।